आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने एक मोठा निर्णय घेतलाय। भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करायला शरद पवारांची राष्ट्रवादी तयार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घेण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला विभागाच्या सध्या 2 दिवसीय बैठका वायबी चव्हाण सेंटर इकडे सुरू आहेत। बैठकीच्या पहिल्याच दिवशी वरिष्ठांकडून सूचना करण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप सोडून इतर पक्षांशी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची युती होऊ शकते। त्या दृष्टीने पक्षाने अनुकूलता दाखवलेली आहे असं समोर येतं। स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घेण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या असतानाच आता भाजप सोडून इतरांशी हातमिळवणी करता युती करता शरद पवारांची राष्ट्रवादी तयार आहे। फक्त भाजप सोबत युती करू नका असे संकेत देण्यात आलेत। शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना तसं आवाहन केलं। जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर कोणासोबतही युती करा, मात्र भाजप सोबत जाऊ नका, भाजप सोबत युती करू नका। भाजप सोडून इतरांशी युती करता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आता अनुकूलता दर्शवलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही वेगळी समीकरणं आपल्याला बघायला मिळतात का पाहणं महत्त्वाचं असेल। याचं कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलेला हा एक मोठा निर्णय। युतीबाबतचा हा निर्णय जिल्ह्यात स्थानिक पातळीवर कोणत्याही पक्षासोबत युती करायला तयार आहोत आपण, फक्त भाजप सोबत जाऊ नका ही त्यांनी प्रमुख सूचना जी आहे ती पदाधिकाऱ्यांना केलेली आहे। स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय होईल, मात्र भाजप वगळता इतर पक्षांसोबत जायला आता अनुकूलता दर्शवण्यात आलेली आहे शरद पवारांच्या पक्षाकडून। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आहेत आपल्यासोबत दूरध्वनीवरून। सचिन सावंतजी, शरद पवारांच्या या पक्षाच्या निर्णयाकडे आपण कसं पाहताय? येणाऱ्या काळामध्ये काय समीकरणं दिसू शकतात? यामुळे याचा अर्थ आपण असा म्हणायचा का की शरद पवार आणि अजित पवार येणाऱ्या काळामध्ये स्थानिक पातळीवर एकत्र येऊ शकतात? आता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे की कशा पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवावी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवरती असतात बहुतांश, परंतु अपेक्षा हीच असते म्हणजे काँग्रेससारख्या पक्ष तर हाच विचार करतो की आपल्या विचारांना तिलांजली या माध्यमातून देता कामा नये। एकंदरच या निवडणुकांचं गणित जरी बसवायचं असेल तरी मूळ जो उद्देश आहे, जो एकंदर वैचारिक संघर्ष आहे, तो बाजूला सरता कामा नये अशा तऱ्हेचा एक विचार असतो। आता प्रत्येक पक्षाने कसा निर्णय घ्यावा हो त्यांचा विषय आहे। पण महाविकास आघाडीमध्ये आपण एकत्र आहात, जर असा निर्णय झाला, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेसची भूमिका, काँग्रेसचा स्टँड काय असेल यामध्ये? असं आहे की काँग्रेस पक्षानं आत्ताच म्हणजे कालच आमच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये असा तऱ्हेचा निर्णय घेतलेला आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवरती लढल्या पाहिजेत। त्यामुळे स्थानिक पातळीवरती आघाड्या किंवा एकत्र जावा हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे। परंतु आघाडी करत असताना इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या बरोबरच फक्त आघाडी करावी अशा तऱ्हेचे निर्देश वरिष्ठ नेत्यांनी दिलेले आहेत, म्हणजे पक्षाध्यक्षांनी दिलेले आहेत। त्यामुळे त्याच्या पलीकडे जाता कामा नये अशा तऱ्हेचे स्पष्ट आमचे निर्देश आहेत। याचा अर्थ जर अजित पवार शरद पवारांचा पक्ष एकत्र लढला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर काँग्रेस त्यांच्यापेक्षा वेगळी लढणार असं आम्ही घ्यायचा? आता तो त्या विषयावरती मला असं वाटतं की आता लवकर आहे, परंतु या संदर्भामध्ये अशा पद्धतीने तुम्ही निष्कर्ष काढू शकता। सचिन सावंतजी, धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। तेव्हा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत होते। त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की वैचारिक दृष्ट्या जी मंडळी आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबतच आपण निवडणुका लढवायला हव्यात आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जर शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत स्थानिक निवडणुकांमध्ये गेली तर मग काँग्रेस कदाचित वेगळा विचार करू शकतं। सध्या खूप हे बोलणं लवकर होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे, मात्र येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे नेमकी काय इक्वेशन्स, काय समीकरणं समोर येतात पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं एक मोठे संकेत या माध्यमातून देण्यात आले आहेत, ते म्हणजे भाजप वगळता इतर पक्षांसोबत युती करायला आपण तयार आहोत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। अमोल मिटकरीजी, हे संकेत आपल्यापर्यंत पोहोचले असतील, आपली प्रतिक्रिया काय पक्षाची? आपण तयार आहात? आमची प्रतिक्रिया हीच आहे, महायुती म्हणून आम्ही तिघही एकत्र लढणार आहोत। आमच्या सोबत फक्त शिवसेना, भारतीय जनता पार्टी हेच एकत्र लढण्याचे संकेत आहेत। आतापर्यंत आमच्या पार्लमेंटरी बोर्डनी हेच ठरवलेलं आहे आणि राहिला प्रश्न आता तिकडच्या गटांनी भाजप वगळता इतर लोकांची युती करावी तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे।
मात्र इथं अजितदादा जोपर्यंत फायनल निर्णय घेत नाहीत तोपर्यंत कुठलंही काही होणार नाही आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांसोबत युती करण्याचा आमचा काही संबंध दूरान्वये नाही आहे. कुठं अपवादात्मक परिस्थिती असेल तर त्यावर अंतिम निर्णय हे वरिष्ठ घेतील. त्यामुळे हे फक्त संकेत ते असं आहे की ते रोहित पवारांना बरं वाटावं म्हणून ते काहीतरी बोलत राहतात. पण अशा पद्धतीनं कुठेही आमची महायुती म्हणजे त्याच्यामध्ये खंड पडेल हे नाही. आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याला सज्ज आहोत. अमोल मिटकरीजी, पण असा प्रस्ताव जर शरद पवारांच्या पक्षाकडनं आला तर तुम्ही भाजपला निवडणार की शरद पवारांच्या पक्षाला निवडणार? समोर जायला निवडणूक हे निवडण्याचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांना आहेत. ते जे म्हणतील त्यांना आम्ही निवडणार. याचा अर्थ तुम्ही शरद पवारांसोबत जायलाही तयार आहात? याचा अर्थ अजितदादा जे म्हणतील तेच आम्ही करणार. आता ते अजितदादा काय म्हणतात ते मी कसं सांगणार, ते ठरवतील ना. पण शेवटी आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि महायुती एकत्र लढण्याचा फायनल निर्णय घेतलेला आहे. अमोल मिटकरीजी, धन्यवाद. आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तेव्हा अमोल मिटकरींनी देखील एक प्रकारे असंच सांगितलेलं आहे की अजित पवार निवडतील त्या पक्षासोबत आपण जाऊ. त्यामुळे थेट त्यांनी विरोधही केलेला नाही आणि थेट बाजूही घेतलेली नाही. थेट बाजूनी जाण्यासंदर्भातही ते बोललेले नाहीयेत. त्यामुळे बघावं लागेल आता येणाऱ्या काळामध्ये, कारण अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकांच्या निवडणुका घोषणा होणं बाकी आहे. आता नगरपंचायत नगरपरिषद निवडणुका ज्या आहेत त्या कालच तारखा जाहीर झालेल्या होत्या आणि त्यानंतर आता अशा प्रकारे चर्चा सुरू होणं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आगामी निवडणुकीत मग शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही पक्ष एकत्र दिसणार का स्थानिक पातळीवर? आणि स्थानिक पातळीवर जर ते एकत्र असतील तर त्यांच्या युती आणि आघाड्यांमधल्या पक्षांची काय भूमिका असणार हे सगळं बघावं लागेल. मात्र सध्याची जी बातमी आहे त्यानुसार भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत जायला आपण तयार आहोत असे संकेत शरद पवारांच्या पक्षाकडे त्यांच्या वरिष्ठांनी शरद पवारांनी अन्य महत्वाच्या नेत्यांकडे दिलेले आहेत. असं आवाहन करण्यात आलं अशी माहिती आपल्याला कळते. फक्त भाजप सोबत युती करू नका असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे शरद पवारांच्या पक्षाकडे. शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना पवारांनी तसे स्पष्ट आवाहन केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत आता शरद पवार आणि अजित पवार दोघंही एकत्र येणार का? स्थानिक पातळीवर दोघांचा पक्ष एकत्र निवडणुकांना सामोरं जाणार का? आणि मग एकत्र सामोरं जाणार असेल तर महायुती म्हणून जो निर्णय आता जो अमोल मिटकरींनी सांगितला त्या निर्णयाचं काय? मग शिंदेची शिवसेना भाजप यामध्ये नेमकी काय भूमिका घेणार? इकडे शरद पवारांचे जे सहकारी पक्ष आहेत, मग ठाकरेंची शिवसेना आहे, काँग्रेस आहे, हे नेमकी काय भूमिका घेणार हे मात्र बघावं लागेल. मात्र येणाऱ्या काळामध्ये हे वाक्य फार महत्वाचं आहे की भाजप सोडून कुणासोबतही युती करायला आपण तयार आहोत येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलणार आहेत का? महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काही राजकीय घडामोडी घडणार आहेत का? बघावं लागेल आपल्याला. कारण आता 2 डिसेंबर 3 डिसेंबर या कालच्या तारखा जाहीर झालेल्या ज्या होत्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसंदर्भातल्या महापालिका निवडणुका मुंबईसह प्रमुख महापालिकांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, ज्याची घोषणा जरी झालेली नसली तरी येणाऱ्या काळामध्ये मग त्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील कुठलं वेगळं इक्वेशन कुठलं वेगळं समीकरण समोर येणार का? या सगळ्या गोष्टींना आता चर्चा जी आहे ती सुरू होईल. आणि याचं कारण शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना आपल्या 2 दिवसीय शिबिरामध्ये केलेलं आवाहन.